देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, शिवानं सांगावा धाडलाय र, वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, शिवबाराजानं केलं या काय, खानाचं पोट फाडलं र, मामाची बोट छाटली र, वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे 7:15 पर्यंत उजेड असतो. काल मी तुला माहिती आहे का रात्रीचे आम्ही रांगणागड उतरतो. अजून आम्ही टॉपला असो. असाच उलटाच उतरतो काय नाही तर उभ्याच आहे. काय आता हळूहळू सगळ्यांनी ए इकडे पाणी भरून घे. इकडे पाणी आहे. आपण चिखल केलं. नाही नाही काय नाही. अरे आतमध्ये नाहीत आता. ढोपरा म्हणजे पाय वाकत नाही होत खाली. काय दिसतच नाही. दगड येईल. दगड खाली येता बघा. नाही मंडळींनी व्हिडिओ चालू असा आणि आम्ही 50% गड उतारलो. अजून आमका 50% होय ना हो उतरायचो. हा ते बघा आमचे संघ सहकारी येतात उतरतात खाली. एवढं अंधार झालेलो हा. वाजले किती? 8:04 8 वाजून 4 मिनिटं झालेली असत. 8:30 वाजतील आपला जाईपर्यंत. 8:30 20 मिनिटं. 9:30 9:30 पावणे 10 परत रिटर्न जाऊन दिलं होते 9:22 झालेले. तर मंडळींना आम्ही ना आता गड उतरान खालती येलो. भूक लागली भरपूर कारण आम्ही दुपारी काल नाश्ता केलेलो होतो सकाळी घरा. जर तुम्ही व्हिडिओ बघू नसतात तर याच्या मागची व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ कशी वाटली सांगा. आणि मागची व्हिडिओ बघितला असला तर तुमका समजतला या माणसाचो ड्रोन झाडीत अडकलो आणि दरीत पडलो तर तो ठेवून आम्ही झाडीत अजिबात टेन्शन न घेता चिकन 65 खाता. तो गम नाही. अरे माणूस गेल्यावर काय लोक काय 2-3 वर्ष रडत बसतात. आणि सगळ्यात कार्यापर्यंत रडत. म्हणजे तो जावचो होतो असा त्या ड्रोनला आणि एका माहिती आणि ते देवाक माहिती. कारण आमचा शूट घेत होतो आणि आम्ही थंय बसलो. आम्ही ड्रोनकडे बघतो. तो येता आमच्याकडे तर ह्यो आमका आरडान सांगता की ड्रोनकडे बघू नका मी बाजून घेतोय. आणि आम्ही साईटिक बघितलं. एका साईटिक बघितलं. तुम्ही समोर होता. ड्रोन असा मागे नेला. हे झाड आहे असा गेला असा आपडला डायरेक्ट. तर असं सगळं सीन झालं. असो झाले गेले गोष्टी आम्ही विसरायचा प्रयत्न करू. तर आता आपल्या चिकन 65 तर संपला. त्यानंतर ही सगळी लाईनीत सगळं लागलेलं असा. आम्ही आता आम्ही व्हेजची वाट बघतो. एक व्हेजवालो असा होय ना. एक व्हेजवालो असा आणि हिने आमका खायच्या हॉटेलमध्ये आणले रांगणाई हॉटेल असा. ह्याच्यात खय आपला नारूळ
गोटोसच्या बाजू. तर यांची क्वालिटी जी फूडची क्वालिटी असा ना ती भारी असा. टेस्ट एकदम बेस्ट. आणि हईल्याच्या नंतर असं वाटलं की चायनीज सेंटर लाईटी लावून झगामगा केला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर अरे यार तिखट लागला ह्याच बरं नाही. तर त्याची काय एवढी गरज नाही असं वाटतं. म्हणजे त्याच्यावर तो विश्वास गेलो की इकडे बघा हे लाकडाचं सगळं केले नेहमी आणि एक हय बसासाठी ब्लब असा. आणि आतमध्ये इल्याच्या नंतर एवढा टेस्टी भेटत असा बाहेरना वाटला नव्हता. तर मग वाटतं 150-200% बाहेरच्या विचाराचा बाहेरचा असा. तर खूप मस्त असा. कधी इलात तर येवा. होय हेंका भेटा गडावर जाऊसाठी. ह्यांचा नंबर परत देत आहे ह्या व्हिडिओत. 9405616696. स्कॅनर काय स्कॅन काय करू नको. त्यांचं दुकानवाल्यांचं असं. सर्व्हिस पण आहे. हां 5G नेटवर्क. ओके. तर आपलं जेवण इकडे लागतं आता थोड्या वेळात तुमचं दाखवतोय. ही व्हिडिओ हे मालक असतात हॉटेलचे. आता तुम्ही आधीच मेनू दाखवा आमका. म्हणजे कसं ह्या काय पांढरो रस्सो थोडस उलट लागलं आहे सिच्युएशन तरी पण हे पांढरा रस्सा. ओके. तांबडा रस्सा. ओके. चिकन आपलं गावठी चिकन. ओके. असं प्युअर गावठी चिकन आणि ते पण मातीच्या भांड्यात स्पेशली बनवलेलं आहे. तर हा भात हा पण गावठी तांदळाचा भात आहे. म्हणजे कुठल्या दुकानची किंवा अशा नाही गावठी तांदूळ आहे किंवा आपलं घरगुती आपण जे शेतामध्ये बनवतो त्याचं. सोलकढी सोलकढी आहे. अंडा मसाला आणि कांदा. अजून वडे आणि आपण ते मला घेऊन काय बोला आणि काय सांगू तुमका सांगा. वाटी बघा, प्लेट बघा, वडे फुगलेले बघा आणि तुमका काय सांगू. ओ पण माका ना भाकरी ती वेगळी असा खरं माझी. प्रिन्सची भाकरी असणार ती वेगळी जरा. कांदो नाचण्याची भाकरी, वडे. आपली प्लेट आलेली आहे आणि दादानी एवढ्या सुंदर पद्धतीने ती सजवलेली आहे. खाली हे केळीचा तू घे ना माझी येतली भाकरी वेगळी आहे. गावठी चिकन दिलेलं आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हे बैदा करी, त्याच्यानंतर ही भाकरी आहे आणि हे व्हेजचे मेनू बघा. व्हेजचे मेनू बघलास होय की नाही. होय बघलास व्हेजचे मेनू बघलास. आता व्हेजचा माणूस पण बघा. व्हिडिओ मोठा त्यानंतर डाळ केलेली आहे. घट्ट केली कोशिंबीर आहे आणि मेनू अजून एक भाजी आणि शनिवार असल्यामुळे याला व्हेज आहे. व्हेज तर मंडळी आमचं सगळ्यांचं जेवण झालेला. एकदम हाय लेवलचं जेवण झालेलं आमचं. जेवण एवढा भारी बनवलेलं होता काकानी की तोडच नाही. आता माझ्यात ताकद नाही. आता कुर्ले धरूक जाय ना. पण सगळे सांगतात बसया म्हणून ना. कुर्ले म्हणजे चाळीगरच. सकाळपासून लागली काकानू हो काकानू चला येतो. याला की दादाक लागता झोपा. किती मिनिटाची आहे ती व्हिडिओ असं ती. 2 तास लागण ते आपणच बंद होता. व्हिडिओ चालू असापर्यंत ह्या चालू स्क्रीन. त्यानंतर झोपल्याच्या नंतर व्हिडिओ बंद झाला की बंद. तो काय करायचं पुढे ढकलून ठेवायचं 30 मिनिटं राहील एवढा.
म्हणजे 1-2-1.5 तास चालू राहतो लो. 1.5 तास पुढे पुढे ढकलून ठेवायचं. अर्धा तास चालू ठेवायला. म्हणजे अर्धा तास तुला झोपाक लागतात. बस तू फक्त व्हिडिओ 8 मिनिटाचा करण्यासाठी हे सगळं करतोस. सगळे झोपलेत.